मला म्हणायचं मम्मी. आई गेली ना मम्मीचं भूत आमच्या मानवत्यावर बसलं. सर्व जगाचा मालक आई म्हणण्यासाठी या देशात जन्माला आला. आई आई शब्द ऐकताच हृदय भरून येतो, पण आम्हाला लाज वाटते. मला म्हणायचं मम्मी. त्या वडिलांना म्हणायचं पप्पा. मी मम्मी ते पप्पा. तुम्हाला कपान जा बोंबलत माझ्या मातांनो. 150 वर्षी ज्या देशात राहिला तो आई म्हटला नाही, त्याचं काळ होऊन किती वर्ष संपले, पण आम्ही त्याची भाषा असू शकत नाही. मी इंग्रजी भाषेचा विरोध करत असं नाही, ती जागतिक भाषा आहे, तुम्हाला अवगत असली पाहिजे, पण आपली जी संस्कृती आहे ती बिखरली नाही पाहिजे. माझ्या मातांनो, मुलाला आई म्हणायला शिकवा. तुम्ही आई म्हणा, जिजाबाई म्हणा, छत्रपती शिवरायांच्यासारखा, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यासारखा मुलगा एक जन्माला येऊ द्या, अर्धा डझन काही कामाचे नाही. तुम्ही आई बना, जिजाबाई बना, उमाबाई बना, पण हेमाबाई बनू नका. राग येऊ देऊ नका. शाहीर भाषा. तुम्ही जर हेमा बनले तर धर्मेंद्र कुठून मारून काही फटका लागणार. बघू आता. आणि जरा घोषणा द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आणि आपण महाराष्ट्र पण तो कसा निघाला. अफजल खानाने विचार केला, मला शिवाजीला पकडण्यासाठी त्या दरी डोंगरामध्ये जायची गरज नाही, शिवाजी माझ्याकडे यायला पाहिजे. मग यासाठी आपण काय करायचं? हिंदूंच्या दैवताची विठमना करायची, तेव्हा समोर काही कापायच्या, मंदिरात बोलायचंय, आणि हे ज्यावेळी त्या शिवाजीला कळेल, मग शिवाजी माझा समाचार घेण्यासाठी माझ्याकडे त्याला असा खरी असाच विजापूरच्या दरबारामध्ये हजर करेल. आणि खानाने काय केलं? खानाने बेत ठरविला. खानाने बेत ठरविला, उलट उलट मार्ग काढला, आणि तो कुठाला म्हणा, या महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवरायांची कुलस्वामी आई तुळजाभवानी. खान तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आमच्या देवीची गोंधळी आई जगदंबेच्या नावाचा गोंधळ घालत होते, संबळ वाजत होता. जरा परत विनंती करतो, जरा हात वाढवता. आता साहेबांचा ऐकून झाले बघा, आजूबाजूला तपासून पहा. मी काय सांगितलं, पुढची रांग सोडून ज्याच्या हातात बांगडे त्याचे हात खाली ठेवायचे. पूर्वी काय आवाज व्हायचं, कारण एखादी बांगडी जर घुटणीवर हात वाढवता तर तुम्ही माझा मुलगा काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही हात खाली करू. बाकीचे गोंधळी गोंधळी भादरशीचे गोंधळी. दक्षिणेचे गोंधळी आणि गोंधळी मुळू जुलवांची तत्कळी आणि सीमेचे लेकरे. बाळासाहेबांनी आम्हाला काय शिकवलं? मुळू जुलवांची तत्कळी आणि सीमेचे लेकरे. महाराष्ट्र माय भूमाती लावणी कपाळावरती.
खान तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आला म्हणत आहे, तुम हम कुल स्वामी तुळजाभवानी, ए भवानी बताओ बताओ तुम्हारी करामत है तो हम हमारी करामत बताएंगे। सर्व वडिलांना सुट्ट्या घेऊन येण्याचा आदेश दिला। सांगितलं रावळ्यातल्या सर्व मोठ्या फोडून टाकल्या, रावळ्यातल्या सर्व मोठ्या फोडल्या आणि खानाने जगदंबेच्याच मूर्तीवर हात घातला, जगदंबेच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले, तुकडे करून खानाचं समाधान झालं नाही तर जात्यात भरून काढली असं इतिहासकार म्हणतात। आणि तिथून खानाचा मोर्चा, खानाने मोर्चा हा दिला। वाईला पोहोचला आदिलशहाकडे याल तर वतनदार राहाल आपला आदिलशहा। आमचा एकही माणूस गेला नाही आणि राज वेळी राजे प्रतापगडावर आले होते। भेटीचा दिवस ठरला वार गुरुवार 3 वाजता आणि राजे पोशाख करायला गेले, चिलखत घातला अंगाला। प्रतापगडाच्या पायथ्याशी भला मोठा शामियाना उभा केलेला आणि राजे पोशाख करायला लागले। चिलखत घातला अंगाला आणि फरकरी झगा घातलेला, पोलादी शिरस्तान माथ्याला, घरीचा फेटा बांधला, कुंडल होते कानाला, कवड्याच्या माळा कंठाला, शिवगंध होत कपाळाला आणि भोवानी तलवार कमराला आणि राजे अफजल खानाच्या भेटीला निघालेले। प्रतापगडाच्या पायऱ्या उतरत असताना राजांच्या लक्षात आलं खानापाशी साहेब बंड आहे। खानाला निरोप सांगितला, साहेब बंडा जर त्याच्या जाग्यावर जात नसेल तर आम्ही इथूनच परत जात आहोत असं खानाला सांगा। साहेब बंडा त्याच्या जाग्यावर गेला आणि राजे अफजल खानाच्या भेटीची तयारी बाकी निघालेली। खानाने पाहिलं राजांना, खानाने पाहिलं राजांना, राजाने पाहिलं खानाला, सिंहाने पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं सिंहाला आणि खान म्हणत आहे, आओ शिवाजी राजा, डरो मत, क्यों डर लग रहा है? खानाने आपली तलवार बसली, आपल्या वकिलाच्या हातात दिली। राजे काय तलवारीने खाले का? राजे तलवारीला खाले काय नाही, राजे काय कच्च्या गुरुचे चेले होते काय नाही, खानाच्या बापाचं बारसे घेऊन आलेले होते। राजाने आपली संशय बसली, आपल्या वकिलाच्या हातात दिली आणि गाणं देण्या खानाला आणि याच पद्धतीनं जगले, जगायला शिकवलं ते सर सेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब माझ्या श्वासनी आणि गण देण्या खानाला शिवप्रभू पुढे झालेला, झिपाड खान भासला, 7.5 फूट उंचीचा हा झिपाड खान भासला। आलिंगन देतात कपटी खानाने काय केलं? आलिंगन देण्या खानाला आणि शिवप्रभू पुढे झालेला, झिपाड खान भासला। आलिंगन देतात बगलत दाबलं शिवबाला, बगलत दाबलं शिवबाला, कमरेच्या काढून कट्याला शिवाजी बरोबर त्यांनी केला। पण राजांच्या अंगात चिलखत असल्यामुळे ती कट्यार कार खासत खाली गेली। राजाने मनात विचार केला, खाना अरे मी तुला प्रेमाने भेटायला
प्रेमानं तुला आलिंगन दिलं आणि तू माझ्याशी दगा करतोस होय. ठोसा ठोसा द्यायलाच पाहिजे. मी मगाशी माझ्या तरुणांना सांगितलेलं आहे आणि बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे, एक दिवस जगा, एक दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. लक्षात आलं का? एक दिवस जगा पण वाघ म्हणून जगा, बकरी म्हणून जगण्याचा अर्थ नाही. माझ्याशी जगा करतोय. वाघांच्या चढत्या होताना पिचव्याचा प्रहर जेव्हा केला, हा फाटला कोपरा फाटला का दिल्या तुझा काटाला. जगा 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 खाणे बोलला, अल्लाह अल्लाह खाणे बोलला. आणि शब्द सय्यद बंडाच्या कानात पडतात. सय्यद बंडाने 12 हात उडी मारली. शिवाजी राजांच्या अंगावर वार करणार. त्याच तोडीचा राजाने मानून ठेवला होता. याचं नाव आहे जीवा महाले. जीवा महालेने 12 हात उडी मारली. सय्यद बंडाचा येणार वरच्या वर उडवला, पण तो तुटलेला हात शिवाजी राजांच्या डोक्यावर पडला. डोक्याचं पोलादी शिरस्थान तुटून राजाच्या डोक्याला एक जखम झाली. पण शेवट खान पळाला आणि या खानाचं मुंडकं थोडा वेगळं केलं. संभाजी कावशी कोंडाळ काय झालं? कर्जत खान आलेला, कर्जत खान आलेला मारी शिवाजीला पाय. त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला शाहिदानी साज चढविला. आज गायला शिवचरित्राला देशमुख गुरुला भरा आणि माझं गाव जालना जिल्हा मंठा तालुक्याला मुक्तानी व झरसरकटेला शाहिदानी साज चढविला. शाहिदा आज खरंच आमचे आदरणीय बंधू, माझा कालचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठामध्येच होता, पण त्यांचा कार्यक्रम माझी इथे होता. त्यांनी सांगितलं, सुरेश माझा कार्यक्रम आहे सर्वज्ञ सरांचे, पण तू आलास मग तू शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर कर. म्हणून त्यांच्यामुळं आणि सर्वज्ञ सरांच्यामुळे आज आपल्या शिवेचा निदर्शनाचा लाभ घडला गडबडीमध्ये. कारण पोवाडा म्हटल्यानंतर पोवाडा 15 मिनिटाचा ना अर्ध्या तासाचा पोवाडा नसतो, 1.5 तासाचा पोवाडा. जसं रामायण आहे, महाभारत आहे, तसं माझ्या राज्याचं शिवाय नाही. परत कधी मुंबईमध्ये बोलवलं मी आपल्यासमोर शिवचरित्रासाठी हमखास मी आपल्याला बोलता बोलता काही चुकलं असेल ते आपण महाराज माफ करावं. शेवटचं फक्त कडवं आपण महाराष्ट्र गीताचं जे घेतलं होतं, भीती नामा तुझी मुळी, जरा हात वर करा आणि त्याने मी शेवट करणार. आणि जरा ताट बसा परत एकदा, असं टेकून बसू नका अजिबात नाही, ताट बसायचं. बाकीचे देश खेळतात ताबडतोब थंड होतात, पण महाराज